नमस्कार, मी सायली संजीव आणि आता थांबायचं नाही हा सिनेमा आत्ताच बघून आम्ही बाहेर पडतोय. खूप मिक्स इमोशन्स आहेत, खूप हसू आलं, खूप रडू आलं आणि काही काही गोष्टी तर इतक्या मनाला भावल्या की खरंच सांगता येत नाही आहे. पण खूप खूप खुश आहे मी आणि खूप अभिमान वाटतोय स्पेशली शिवराज वायचळ याचा, कारण आम्ही खूप जुने मित्र आहोत आणि त्याचा हा प्रवास आत्तापर्यंतचा बघत आलो आहे आणि त्याच्या पाठीशी खंबीरपणे जे निर्माते उभे राहिले त्यांचं खरं तर खूप मनापासून अभिनंदन. आणि हा सिनेमा प्रत्येकाने बघितला पाहिजे, प्रत्येक मुंबईकराने तर स्पेशली बघितला पाहिजे. प्लीज 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 हा सिनेमा बघा. इतका अप्रतिम सिनेमा केलेला आहे, सगळं एकत्र बांधून आलं आहे, जुळून आलं आहे. अप्रतिम सिनेमा आहे. मी काय आहे की मी खूप मराठी पिक्चर बघतो, थिएटरमध्ये जाऊन बघतो, पण खूप वर्षांनी कसा एक व्हेरी प्युअर अनुभव आला पिक्चर बघताना. इट्स अ फॅन्टॅस्टिक फिल्म, खूप जेन्युइन फिल्म आहे, फ्रॉम द हार्ट फिल्म आहे आणि खरंच म्हणजे खूप वर्षांनी असं एक अप्रतिम सिनेमा बघितल्याचा फील आला. आउटस्टँडिंग कामं सगळ्यांची, विषयाची सिलेक्शन ब्रिलियंट आणि म्हणजे परत म्हणजे हा पिक्चर दोनदा बघायला लागेल तुम्हाला. त्यातले छोटे छोटे बारकावे, छोटे छोटे नुआन्सेस बघायला आणि काय काळज घेतली आहे, काय आमच्या पोरांनी कामं केली आहेत. भरत, सिद्धार्थ हे तर मला माहिती आहेत, पण बाकीचे जे काही लोक जी मी कधी बघितली नाही आहेत पण ते इतके ब्रिलियंट आहेत, म्हणजे जे पार्ट ते ॲक्टर्स वाटत नाही इतकं ब्रिलियंट आहे. आशुतोष गोवारीकरने सुंदर काम केलं आहे, आपला ओम भूतकरनी सुंदर काम केलं आहे, पर्ण पेठेने चांगलं काम केलं आहे. पण ती जी एक नवीन घेतली ना त्यांनी टीम, फॅन्टॅस्टिक. डिरेक्टरचा प्रचंड कंट्रोल त्या मीडियमवर आणि अप्रतिम सिनेमा. मी काय सांगू, मला खरंच कळत नाही आहे. शिवराज आणि ओमकार यांना अनेक वर्ष मी ओळखते, पुण्यापासून आमची मैत्री आहे आणि अगदी प्रायोगिक नाटकांसाठी प्रॉपर्टी आणण्यासाठी मार्केटमध्ये जाऊन धडपड करण्याच्या आमच्या सगळ्यांच्या एकत्र काळापासून आम्ही आहोत. आणि नेहमी असं वाटायचं की यार झीची फिल्म करायला मिळाली पाहिजे आणि आज ती फिल्म शिवराजनी केली, ओंकारनी केली आणि इतकी सुंदर केली आणि इतक्या महत्त्वाच्या विषयावर केली. फार महत्त्वाचा विषय आहे. हे बघून आम्हाला सगळ्यांना खूप आनंद होतोय आणि आज अर्थ कळतोय की मित्राचं यश म्हणजे आपलं यश वाटतं म्हणजे काय नक्की याचा अर्थ आम्हाला कळतोय. आणि मी एवढंच सांगेन की फिल्म खूप सुंदर आहे, विषय खूप चांगला आहे आणि संघर्षाची गोष्ट आहे. तर प्लीज जास्तीत जास्त लोकांनी घराबाहेर पडून आवर्जून ही फिल्म बघा, ही फिल्म मिस करू नका. आता थांबायचं नाही. आणि माझ्या चेहऱ्यावरचं हसू कदाचित खूप काही सांगत असेल. मी खूप काळानंतर इतका आत्मीयतेने बनवलेला सिनेमा पाहिलाय. टेक्निकली खूप स्ट्रॉंग, खूप सुंदर शूट केला आहे. शिवराजनी अप्रतिम डिरेक्ट केला आहे. सगळ्यांची कामं, मी एका कुणाचं नाव घेतलं तर अन्याय ठरेल, पण सगळ्यांचीच कामं, भरतदादा असेल, सिद्धूदा असेल, आशू सर असतील, सगळ्यांची, ओम असेल, पर्ण असेल, अख्खी कास्ट खूप कमाल काम केलं आहे. आणि मला माहिती नाही, मला खूप भरून आलं आहे. हे असे विषय सहजासहजी हाताळले जात नाहीत आणि शिवराजचं आणि त्याच्या पाठीमागे उभं राहणाऱ्या प्रोड्युसर्सचं खूप खूप कौतुक. नमस्कार, मी रिंकू राजगुरू. मी आत्ता जस्ट फिल्म पाहिली, आता थांबायचं नाही. खूप कमाल फिल्म आहे, सगळ्यांनी खूप सुंदर काम केलं आहे, स्पेशली भरत सर, सिद्धू. शिवराजनी पहिल्यांदा फिल्म डिरेक्ट केले, अगदीच अजिबातच असं वाटत नाही फिल्म बघताना. त्याच्यामुळे पूर्ण टीमला माझ्याकडून खूप साऱ्या सदिच्छा. थँक्यू. शिवराज वायचळ याचा आत्ता थांबायचं नाही हा सिनेमा बघितला. फारच इंटरेस्टिंग सिनेमा झाला आहे, फार फील गुड आहे, व्हेरी इन्स्पायरिंग. मी स्वतः खूप इन्स्पायर झालो आहे हा सिनेमा बघून. आणि एक वेगळं भावविश्व शिवराजने या सिनेमाच्या निमित्ताने तयार केलं आहे, ते मला फारच इंटरेस्टिंग वाटलं. आणि इतके खरे चेहरे आहेत, इतकं खरं कपडे, मेकअप, सिनेमॅटोग्राफी एवढी छान आहे आणि इतकं त्या विश्वात आपल्याला घेऊन जाते आणि खरं दाखवते की मजा यायला लागली सिनेमा बघताना. आणि खरंच खूप छान सिनेमा आहे. मी महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन करेन की नक्की जा या सिनेमाला, हा चुकवू नका. मी काय इथे थिएटरमध्ये जे सगळे होते त्यांना प्रचंड आवडला आहे हा सिनेमा, कारण एक तुमच्यामध्ये होप्स जागृत होण्याचं काम हा सिनेमा करतो. आपण त्या पात्रांशी खूप कनेक्ट होतो. शिवराज वायचळ ज्याने हा सिनेमा डिरेक्ट केला आहे, आय एम सो हॅपी फॉर हिम, कारण की
त्याच्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे आणि ह्या सिनेमातनं ते काही टक्के दिसलेलं आहे. अजून तर खूप तो आय एम शुअर छान छान सिनेमे देणार आहे आपल्याला. तर आपण नेहमी म्हणतो की मराठीत छान सिनेमे का नाही आहेत, तर हा सिनेमा एक पॅकेज आहे जो तुम्ही थिएटरमध्येच जाऊन बघायला पाहिजे. प्रत्येक कॅरेक्टरने उत्तम काम केलेलं आहे. तुम्ही प्रत्येक कॅरेक्टरच्या प्रेमात पडता, कनेक्ट होता. त्यामुळे जरूर आता थांबायचं नाही, थिएटरमध्ये जाऊन बघा. थँक्यू. अप्रतिम फिल्म बघून मी बाहेर पडलेलो आहे, ज्याचं नाव आहे आता थांबायचं नाही. असं वाटतंय की कदाचित ह्याच फिल्मसाठी आम्ही कित्येक वर्ष थांबलो होतो, अशा पद्धतीची ही फिल्म आहे. शिवराज वायचळसारखा एक अत्यंत गुणी अभिनेता होता, तो आता दिग्दर्शक म्हणून आपल्या भेटीला आला आहे. आणि त्यांनी आणि ओंकारनी लिहिलेलं हे स्क्रिप्ट इतकं जबरदस्त आहे, इतकं इन्साइटफुल आहे, इतकं एंटरटेनिंग आहे. आणि त्यामध्ये सर्व कलाकारांनी जी कामं केली आहेत, एस्पेशली भरत सर आणि सिद्धार्थ दादा, म्हणजे भरत जाधव सिद्धार्थ जाधव या जोडीने जे काम केलं आहे आजपर्यंतचं त्यांच्या करिअरमधले हे दोन्ही बेस्ट परफॉर्मन्सेस आहेत असं मला वाटतं. मराठीमध्ये खूप दिवसांनी इतका मस्त, इतका जबराट फिल्म आलेली आहे. आता थांबायचं नाही. आत्ता जस्ट बघितलं आहे आणि खूप असं संचारलं आहे सगळं आतमध्ये. भयंकर सिनेमा आहे आणि सगळ्यांनी बघावा हा सिनेमा. 1 मेला रिलीज होतोय. शिवराजचा पहिला सिनेमा आहे आणि काय अप्रतिम कामं केली आहेत सगळ्यांनी. मेमोरेबल लाईफ टाईम परफॉर्मन्सेस आहेत ॲक्टर्सची. सगळ्यांना खूप विनंती आहे की प्लीज जाऊन बघा. छान फिल्म आहे, प्लीज थिएटरमध्ये जाऊन बघा. सगळ्यांनी खूप छान कामं केली आणि इन्स्पायर करणारी फिल्म आहे. इतकं सुंदर फिल्म खूप वर्षात बघितली नाही, इतकी छान फिल्म बघायला मिळाली आहे. आणि मला असं वाटतं की खूप चालणार फिल्म आणि आयुष्यभर लक्षात राहील अशी ही फिल्म झाली आहे. सगळ्यांना ऑल द बेस्ट आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. आपल्या मराठी इंडस्ट्रीला एक चांगली फिल्म मिळाली. आता थांबायचं नाही याच्या प्रीमियरला आले म्हणजे खरं तर या फिल्मचा मी टीजर बघितला होता झी अवॉर्डला आणि तेव्हापासूनच मला असं होतं ना की ही फिल्म कमाल असणार आहे, हे मला माहीत होतं. आणि मलाच जास्त उत्सुकता होती की कधी सिनेमा बघायला मिळणार आहे. एकतर उत्तम कथा, उत्तम संवाद, सगळ्यांनी कामं एवढी कमाल केली आहेत आणि ना सगळी पात्र ना अशी आपली आपली वाटतात किंवा त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ना ते आपले वाटतात. आणि त्यातून मग एक असते ना, म्हणजे प्रत्येक मला वाटतं ना ही जिद्दीची कहाणी आहे. ही तुम्हाला ना लढायला शिकवते, जिंकायला शिकवते आणि खूप कमाल आहे. म्हणजे मला खरं शब्दात सांगता येत नाही आहे, पण कमाल सिनेमा आहे. आणि मला वाटतं ना असे सिनेमे आले पाहिजे आणि असे सिनेमे प्रत्येकाने बघितले पाहिजे. सो मला शिवराजचं खूप कौतुक आहे की त्याचा हा पहिला सिनेमा आहे